रामकृष्णारी आता आम्ही महड वर्धविनायकची कमानी या ठिकाणी पै महाराजांचं घर आहे, पै निवास. त्या पै महाराजांच्या निवासस्थानी आम्ही आहे. या ठिकाणी माझा बारका भाऊ आहे श्री अमोल मारुती शिंदे कारवकर. आणि याच ठिकाणी मागच्या 5 वर्षापासून ह्याच्या आई वडिलांना सांगतोय, इथं फक्त राहायचं, करून खायचं, दुसरं काहीच नाही करायचं. तर त्यांच्या वडिलांना फक्त गिरायकाने इथं धंदा होईल का? इथं गरजच काय गिरायकाच्या धंद्याची? इथं फक्त रामकृष्णारी म्हणायचं, स्वच्छता करायची, बाग बगीचा व्हायचं. तुम्ही सुद्धा महिन्याला या. अरे अजून वाट बघतात ते. सांगितलंय हे मालक माझे खास आहेत, घाटकोपरला राहतात पै महाराज, संतोष महाराज पै. त्यांचं तिथं काय ना तिथं भगवान पै का काय त्याचं असू द्या. बरं, आता ही ह्याच ठिकाणी मुंबई ते पंढरपूर दिंडी उतरत होती. इथं आम्ही 4 मुक्काम केले. कांदा पोहे करायचो, रात्री जेवण इथं यायचं, सासगावचं जेवण असायचं. ही फार मोठी पवित्र जागा आहे. या ठिकाणी माझ्या वडिलांचा आनंदाचा हा क्षण, या ठिकाणी माझे वडील जिथं टिकून बसायचे, इथं आले ह्या टिकून खांबाला. त्यांचा कधी पण एकच असत आहे, जिथं कुठं पहिला खांब असेल तिथं पहिला टिकून बसायचे. तर असं हा निवासस्थान आहे. वारकरी महिला मंडळ आतमध्ये वगैरे सगळं. इथं एक रूम आहे, तिथं कांदे पोहे वगैरे करायचे. इथं वेताळ महाराजांचा नाश्ता असायचा. इथे आपल्या जनार्दन महाराज चौगुले पिंट्याचा नाश्ता असायचा. तर अशा पद्धतीने खूप छान. चला, खूप छान माऊली. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. इतकं प्रसन्न होतं. इथं आमच्या या उषा मावशीला आणि कारवकर काकाला खूप सांगितलं, मागील 5 वर्षापासून सांगतोय. पण त्यांचा तो धंदा, त्यांचं गिरायक आणि त्यांचा लाडका अमोल, असू दे असू दे. लेप का ना, लेप आपल्याकडं काहीतरी असं पूर्ण फिरवणं बाळा माझ्या, काहीतरी रामकृष्ण.